स्वामी सांगतात की दुःख दूर करणारी पवित्र कथा। स्वामी समर्थ म्हणतात की जीवनातील सर्व दुःख, अडचणी, रोग, गरिबी आणि पाप दूर करण्यासाठी ही कथा अत्यंत प्रभावी आहे। ही कथा पूर्ण ऐकणाऱ्या भक्तांना जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान मिळते। कथा ऐकताना श्रद्धा, भक्ती आणि धैर्य आवश्यक आहे। कथा अपूर्ण सोडण्याने ती आपले फलप्राप्तीचे सामर्थ्य गमावते। त्यामुळे स्वामी समर्थांनी या कथेला मनपूर्वक ऐकण्याचा आग्रह केला आहे। भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांची कथा। एका पवित्र दिवशी भगवान भोलेनाथ, माता पार्वती आणि गंगेच्या काठावर एका झाडाखाली विश्रांती घेत होते। तेव्हा तिथे एक गाय आली। गाय स्वामी समर्थांकडे मोठ्या भक्तिभावाने पाहत म्हणाली, हे स्वामी, तुम्ही महान आणि कृपाळू आहात। मानवाच्या जीवनातील दुःख कसे दूर करता येईल यासाठी मार्गदर्शन करा। तुमच्यासारखा कोणीही या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही। स्वामी समर्थ स्मित करून म्हणाले, ही कथा ऐकल्यास मनुष्याचे दुःख नष्ट होते। ही कथा मनोभावे ऐकावी, ती अपूर्ण सोडू नये। ज्यांनी मनापासून ही कथा ऐकली त्यांना मोठमोठी संकटेही सहजपणे पार करता येतील। राजा विक्रमसिंह आणि दुःखी मुलाची कथा। स्वामी समर्थांनी एक कथा सांगायला सुरुवात केली। चंद्रपूर नावाच्या नगरात विक्रमसिंह नावाचा राजा राज्य करत होता। राजा अत्यंत नीतिमान परंतु परोपकारी होता। एक दिवस जंगलातून प्रवास करत असताना त्याला एका झाडाखाली एक मुलगा रडताना दिसला। तो अगदी एकटा होता। राजा मुलाच्या जवळ गेला आणि विचारले, तू कोण आहेस? येथे एकटा का रडतोस? मुलगा घाबरून काही बोलत नव्हता। स्वामी सांगतात की राजाने मुलाला धीर दिला आणि सांगितले, मी चंद्रपूरचा राजा आहे। घाबरू नकोस। मला सांग, तुझे दुःख काय आहे? मी तुझ्या मदतीसाठी तयार आहे। मुलाने डोळ्यात आलेले अश्रू पुसले आणि हळूहळू बोलायला सुरुवात केली। दुःखाचा प्रवास, मुलाची गोष्ट। मुलगा म्हणाला, माझे नाव राघव आहे। माझ्या आईने मला सांभाळले, पण आमच्या जीवनात खूप अडचणी आल्या। माझे वडील आणि आईने प्रेमविवाह केला होता। माझ्या वडिलांचे कुटुंब अतिशय श्रीमंत होते, पण माझी आई गरीब घरातील होती। त्यामुळे माझ्या आजोबांना ती आवडत नव्हती। त्यांनी तिला नेहमीच अपमानित केले। मुलगा पुढे सांगतो, माझ्या वडिलांचा एकदा बागेत साप चावल्याने मृत्यू झाला। त्यावेळी माझ्या आजोबांनी माझ्या आईवर दोष ठेवला की तिच्या कारणामुळेच माझ्या वडिलांचा मृत्यू झाला। ते म्हणाले, तू अशुभ आहेस, आणि तिला घराबाहेर काढले। माझ्या आईला गर्भवती अवस्थेतच रस्त्यावर राहावे लागले। ती या जंगलात आली आणि तिने येथे एक झोपडी बांधली। मुलगा रडत रडत म्हणाला, मी या जंगलात जन्मलो। माझी आई माझ्यासाठी खूप मेहनत करत होती। तिने मला शिकवले की काहीही झाले तरी तू मोठा माणूस बन आणि गरिबीतून बाहेर पड, परंतु आई आता मला सोडून गेली आहे। ती मला शेवटच्या क्षणी म्हणाली की तू गरिबीचे जीवन सोड आणि श्रीमंत बन, पण आता ती नाही। राजाची मदत, मुलाच्या जीवनात नवा प्रकाश। स्वामी सांगतात की राजा विक्रमसिंह मुलाच्या दुःखाने व्यथित झाला। त्याने त्या मुलाला जवळ घेतले आणि त्याला दिलासा दिला। राजा म्हणाला, तुझ्या आईने सांगितलेला संदेश मी ध्यानात ठेवेन। मी तुझे आयुष्य बदलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन। आता तुझ्या आयुष्यात नवी सुरुवात होईल। राजाने त्या मुलाला आपल्या सोबत महालात नेले। त्याला शिक्षणाची आणि चांगल्या जीवनाची संधी दिली। राजा त्या मुलाचा पालक बनला आणि त्याला शिकवले की दुःखाला सामोरे जाणे कसे महत्त्वाचे आहे। कथेमधील संदेश, दुःख आणि संकटांवर विजय। स्वामी समर्थ सांगतात की या कथेमधून एक महत्त्वाचा संदेश मिळतो। धैर्य आणि श्रद्धा ठेवा। जीवनात कितीही मोठे दुःख असले तरी श्रद्धा ठेवल्यास त्या संकटांवर मात करता येते। संकटांवर सकारात्मक दृष्टिकोन ठेवा। अडचणी आणि संकटे ही आयुष्याचा एक भाग आहेत, पण त्यांचा सामना करण्याची ताकद आपल्यातच असते। सेवा आणि दया महत्त्वाची। राजा विक्रमसिंह याच्या कृतीतून शिकायला मिळते की
दुसऱ्यांच्या मदतीने जीवन समृद्ध होते. स्वामी सांगतात की कथा पूर्ण ऐका. स्वामी समर्थ म्हणतात की ही कथा अपूर्ण सोडू नका. ती संपूर्ण ऐकल्याने इच्छित फळ मिळते. यामुळे जीवनात सकारात्मक बदल होतो. भीमसेनची कथा, संघर्ष, स्वाभिमान आणि जीवनातील परिवर्तन. भीमसेनची कथा ही मानवी संघर्ष, स्वाभिमानासाठी लढा आणि जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूंवर आधारित आहे. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा आपल्याला शिकवण देतो. या सविस्तर कथेत आपण भीमसेनच्या जीवनातील वेदना, स्वाभिमानाचा सन्मान आणि त्याने घेतलेल्या निर्णायक पावलांवर सविस्तर चर्चा करू. आईचा मृत्यू आणि त्यानंतरचा निर्धार. भीमसेनच्या जीवनातील सर्वात कठीण प्रसंग त्याच्या आईचा मृत्यू होता. आईच्या अंतिम संस्काराच्या वेळी भीमसेन तिच्या आत्म्यासमोर वचन देतो, आई, मी महान माणूस बनेन आणि तुझे स्वप्न पूर्ण करीन. या घटनेने त्याच्या मनात मोठा बदल घडवला. मात्र त्याच्या परिस्थितीने त्याला अनेक अडचणींचा सामना करायला भाग पाडले. राजाचा प्रस्ताव आणि स्वाभिमानी मुलाचा निर्णय. भगवान भोलेनाथांनी गाईला भीमसेनच्या आयुष्याचा हा दुःखद प्रसंग सांगितला. गाईच्या विनंतीवरून राजा भीमसेनला विचारतो, तुझ्या संघर्षाची कथा ऐकून मला कळते की तू खूप धाडसी आहेस. आमच्या राजवाड्यात राहायला येशील का? तुझं शिक्षण घेण्यासाठी आम्ही मदत करू. भीमसेनने नम्रपणे उत्तर दिले, महाराज, मला तुमच्या राजवाड्यात राहायला आनंद होईल. शिक्षण घेऊन मी मोठा माणूस बनायचं ठरवलं आहे. राजा त्याला राजवाड्यात घेऊन गेला, परंतु भीमसेनसाठी हे नवीन वातावरण पूर्णतः वेगळं होतं. राजवाड्यात अपमान आणि स्वाभिमानाची चाचणी. राजवाड्यातील पहिल्या दिवशीच भीमसेनला भेदभावाचा सामना करावा लागला. जेव्हा राजकुमार आणि राजकन्येला सोन्याच्या ताटात भोजन दिले जात होते, तेव्हा भीमसेनला एका साध्या पानावर जेवण वाढले गेले. ही गोष्ट त्याला खूप खटकली. त्याने राणीला विचारले, माझं भोजन साध्या पानावर का वाढलं? मला सोन्याच्या ताटात वाढलं पाहिजे. राणीने उत्तर दिले, तुझी अवकात कळावी म्हणून हे असं केलं आहे. तुला माझं काहीही म्हणणं पटत नसेल तर जेवण करू नकोस. भीमसेन म्हणाला, मी स्वाभिमान गमावून कधीच भोजन करणार नाही. भीमसेनचा अपमान सहन झाल्याने त्याने राजवाडा सोडायचा निर्णय घेतला. राजवाड्यातील भेदभावामुळे त्याचा स्वाभिमान दुखावला होता. जंगलातील पुनरागमन. भीमसेन पुन्हा जंगलात परतला. हे जंगल त्रिकुट नावाने ओळखले जायचे आणि गंगा नदीच्या काठी वसलेले होते. त्या जंगलात ब्रह्मराशी नावाचे एक साधू महाराज राहत होते, जे प्रवाशांची सेवा करीत असत. मात्र या जंगलाचा दुसरा पैलू अधिक भीषण होता. भीमसेन नावाचा डाकू या भागात राज करत होता. प्रवाशांना लुटणे आणि विरोध करणाऱ्यांना निर्दयपणे ठार मारणे हे त्याचे मुख्य काम होते. डाकू भीमसेन आणि ब्रह्मराशी महाराज यांची भेट. डाकू भीमसेनची दहशत एवढी होती की त्या जंगलात कोणीही सहजपणे जाण्याचे धाडस करत नसे. पण एकदा ब्रह्मराशी महाराजांनी या डाकूला भेटण्याचा निर्णय घेतला. महाराजांनी भीमसेनला विचारले, तुझं हे क्रूर वागणं तुला कोणता आनंद देतं? भीमसेनने उत्तर दिलं, मी जे करतो ते फक्त माझ्या जगण्यासाठी आहे. लोकांवर दहशत निर्माण केल्याशिवाय इथे जगणं कठीण आहे. महाराज म्हणाले, जीवनात चांगुलपणाने मोठं होणं जास्त महत्वाचं आहे. तुझ्या स्वाभिमानासाठी योग्य मार्ग निवड. राजाचा शोध. भीमसेन राजवाडा सोडून गेल्याचे कळताच राजा त्याच्या शोधासाठी जंगलात निघाला. त्याने घोड्यावर स्वार होत त्रिकुट जंगल गाठले. राजाने ब्रह्मराशी महाराजांची मदत घेतली. महाराजांनी राजाला सांगितलं की तुझ्या अपमानाने भीमसेन दुखावला आहे. त्याला सन्मानाने परत आणलं पाहिजे. राजाने संकल्प केला की भीमसेनला पुन्हा राजवाड्यात आणण्यासाठी त्याने स्वतः प्रयत्न करायचे आहेत. भीमसेनचा निर्णय आणि सन्मानाची गरज. भीमसेनने जंगलात राहून आपल्या भविष्याचा विचार सुरू केला. तो म्हणाला, माझा संघर्ष मला महान बनवेल, पण मला माझ्या स्वाभिमानाची जाणीव असली पाहिजे.
राजाच्या सन्मानपूर्वक आग्रहाने आणि ब्रह्मराशी महाराजांच्या प्रेरणेने भीमसेन पुन्हा राजवाड्यात परतला. शिक्षण आणि महानतेचा प्रवास. राजवाड्यात परतल्यावर राजाने भीमसेनला वचन दिले की तुला आम्ही सन्मानाने वागवू आणि तुझं स्वाभिमान कधीही दुखावणार नाही. भीमसेनने शिक्षण सुरू केलं आणि त्याच्या प्रगतीने सर्वांना प्रभावित केलं. त्याने कठोर परिश्रम, ज्ञान आणि स्वाभिमानाच्या जोरावर स्वतःला सिद्ध केलं. भीमसेनची शिकवण. भीमसेनच्या संघर्षाने आपल्याला महत्त्वपूर्ण धडे दिले. स्वाभिमान हा माणसाच्या अस्तित्वाचा गाभा आहे. कोणत्याही परिस्थितीत त्याला तडा जाऊ देता कामा नये. परिस्थिती कितीही कठीण असली तरी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं महत्त्वाचं आहे. ज्ञान आणि शिक्षण हेच खरं वैभव आहे. डाकू भीमसेन, एका पापी जीवनाचा साधुपदापर्यंतचा प्रवास. त्रिकोटच्या जंगलात भीमसेन नावाचा डाकू आपल्या क्रूरतेसाठी प्रसिद्ध होता. त्याच्या हल्ल्यामुळे अनेक गावकरी त्रस्त झाले होते. त्याच्या दहशतीमुळे गावकरी जंगलाच्या जवळपास जाण्यास घाबरत असत. मात्र त्याचा हा राक्षसी प्रवास एका अनपेक्षित वळणावर पोहोचला जेव्हा त्याने साधूंच्या ज्ञानामुळे स्वतःच्या जीवनाचे रूपांतर घडवले. भीमसेनच्या दहशतीची कथा. त्रिकोटच्या जंगलाच्या जवळच्या गावांमध्ये डाकू भीमसेन हा दररोज नवीन बळी शोधत असे. गावकरी भीतीने दैनंदिन जीवन जगत होते. एक दिवस गावातील काही लोक एकत्र जमले आणि या समस्येवर तोडगा काढण्यासाठी चर्चा करू लागले. गावक्यांची योजना. गावातील एक माणूस म्हणाला, डाकू भीमसेनची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आपण सर्वजण मिळून त्याचा सामना केला तर त्याला संपवणे शक्य होईल. या विचारावर इतरांनीही सहमती दिली. त्यांनी शस्त्रास्त्र गोळा केली आणि त्रिकोटच्या जंगलात त्याला मारण्यासाठी प्रस्थान केले. भीमसेनचे जंगलातील पलायन. गावकरी जंगलात पोहोचले आणि जोरजोरात ओरडू लागले, डाकू भीमसेन, तू कुठे लपलास? आज तुझा शेवट जवळ आला आहे. भीमसेन आपल्या लपण्याच्या ठिकाणावरून हे सर्व ऐकत होता. त्याला कळून चुकलं की आज गावक्यांच्या तावडीत सापडल्यास आपलं वाचणं कठीण होईल. घाबरून तो पलायन करू लागला. पळता पळता त्याला एका झोपडीचा प्रकाश दिसला. धापा टाकत आणि घाम पुसत त्याने त्या झोपडीकडे धाव घेतली. साधूंच्या झोपडीत आश्रय. झोपडीत एक साधू तपश्चर्येत मग्न होते. भीमसेनने त्यांच्याकडे जाऊन म्हणलं, बाबा, मला मोठा माणूस व्हायचं आहे, पण मला कसं यशस्वी होता येईल हे समजत नाही. साधूंचं उत्तर. साधूंनी शांतपणे उत्तर दिलं, मोठा माणूस होण्यासाठी ज्ञान आणि शिक्षण आवश्यक आहे. येथे राहून तू आत्मज्ञान प्राप्त करू शकतोस. भीमसेनने उत्तर दिलं, माझ्या हातून केवळ पाप झाला आहे. मी शिकताही नाही आणि कोण मला शिकवेल असंही वाटत नाही. साधूंनी त्याला सांगितलं, जर तुझा हेतू शुद्ध असेल तर तू इथे राहून विद्या आणि धैर्य प्राप्त करू शकतोस. गावक्यांची साधूंशी चर्चा. इतक्यात गावकरी झोपडीजवळ आले आणि साधूंना विचारलं, बाबा, तुम्ही एका माणसाला इथे येताना पाहिलं आहे का? आम्ही डाकू भीमसेनला शोधतोय. साधूंनी शांतपणे उत्तर दिलं, तो डाकू गंगांदीत पडून मरण पावला आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आता घरी परत जावे. गावक्यांनी साधूंच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि ते तेथून निघून गेले. भीमसेनचा आत्मचिंतनाचा क्षण. भीमसेन झोपडीतून बाहेर आला आणि साधूंना विचारलं, बाबा, तुम्ही त्यांच्याशी खोट का बोललात? साधूंनी उत्तर दिलं, मी खोट बोललो नाही. तुझ्यातला डाकू आधीच मरण पावला आहे. तू घाबरून येथे आलास, पण आता तुझ्या जीवनाचा खरा प्रवास सुरू होईल. साधूंचं मार्गदर्शन. साधूंनी पुढे सांगितलं, तू ज्या लोकांकडून पैसा लुटलास त्या लोकांच्या सेवेत स्वतःला झोकून दे. हा मार्गच तुला सन्माननीय जीवनाकडे घेऊन जाईल. भीमसेनने साधूंच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि ठरवलं की आपलं आयुष्य बदलायचं. भीमसेनचा परिवर्तनाचा प्रवास. साधूंच्या मार्गदर्शनाखाली भीमसेनने आपलं जीवन बदलायला सुरुवात केली. तो जंगलातील पापी प्रवृत्ती सोडून ज्ञानाच्या मार्गावर आला. त्याने साधूंच्या आश्रमात राहून धर्मग्रंथांचा अभ्यास केला. सेवा आणि प्रायश्चित्त.
भीमसेनने ठरवलं की ज्या लोकांना आपण त्रास दिला त्यांची माफी मागायची. त्याने गावोगाव फिरून सेवा कार्य सुरू केलं. समाजसेवेमुळे मिळालेला सन्मान. काही वर्षात भीमसेनने आपलं पापी जीवन पूर्णपणे बदललं. लोक त्याला आता डाकू भीमसेन म्हणून नव्हे तर समाजसेवक भीमसेन म्हणून ओळखू लागले. भीमसेनचा संदेश. या कहाणीच्या माध्यमातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. कुठलीही व्यक्ती आपल्या कर्मांमुळे पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करू शकते. योग्य मार्गदर्शन आणि आत्मचिंतनाने जीवन बदलता येतं. भीमसेनचा प्रवास हेच सिद्ध करतो की पापाचं जीवन संपवून धर्माचं जीवन सुरू करणं नेहमीच शक्य आहे. ही प्रेरणादायक कथा आपल्याला दाखवते की आपल्या चुकांमधून शिकून त्यावर प्रायश्चित्त करण्याची प्रत्येकालाच संधी असते. डाकू भीमसेन, पापी जीवनाचा साधुपदापर्यंतचा सविस्तर प्रवास. त्रिकोटच्या जंगलातील भीमसेन नावाचा डाकू एकेकाळी संपूर्ण प्रदेशातील सर्वात क्रूर माणूस म्हणून ओळखला जात असे. त्याच्या दहशतीमुळे लोक रात्री झोपेतही भयग्रस्त होत. पण जीवनाचा एक असा टप्पा आला जिथे या डाकूने आपल्या आयुष्याला पूर्णपणे नवा अर्थ दिला. ही कथा आहे त्याच्या परिवर्तनाची, जे साधुपदापर्यंत पोहोचलं. त्रिकोट जंगलातील दहशत. त्रिकोटच्या दाट जंगलात भीमसेनने अनेक वर्षे आपले पापी राज्य स्थापन केले होते. त्याच्या टोळीने गावोगाव छळ मांडला होता. एखाद्या गावक्याने विरोध करण्याचा प्रयत्न केला तर भीमसेन त्याला निर्दयपणे मारत असे. त्यामुळे लोक त्याच्या पुढे लाचार बनले होते. एके दिवशी एका गावातील काही धैर्यवान व्यक्तींनी भीमसेनच्या क्रूरतेविरुद्ध आवाज उठवण्याचा निर्धार केला. त्यांनी गावक्यांना एकत्रित करून म्हटलं, जर आपण एकत्र येऊन प्रयत्न केला तर त्याला थांबवणं शक्य आहे. गावक्यांची योजना. गावक्यांनी शस्त्रं तयार केली आणि त्रिकोटच्या जंगलात प्रवेश केला. त्यांचा आवाज दूरवर ऐकू येत होता, डाकू भीमसेन, आज तुझा शेवट होणार. भीमसेनने या गर्जना ऐकल्या. त्याला कळलं की त्याच्या आयुष्याच्या शेवटाचा क्षण जवळ येतो आहे. घाबरून तो जंगलात पळत सुटला. गावक्यांचा पाठलाग सुरूच होता, पण भीमसेनने नशिबाच्या जोरावर त्यांच्यापासून सुटका मिळवली. साधूंच्या झोपडीत आश्रय. पळता पळता भीमसेन एका झोपडीजवळ पोहोचला. ती झोपडी एका शांत साधूची होती, जो ध्यानात मग्न होता. धापा टाकत भीमसेन झोपडीत शिरला आणि म्हणाला, बाबा, मला वाचवा. गावकरी माझ्या मागे लागले आहेत. मी खूप पाप केलं आहे, पण आता मला बदलायचं आहे. साधूंचं उत्तर. साधूंनी शांतपणे डोळे उघडले आणि विचारलं, तुझ्या पापी जीवनाचा तू अंत का करायचा आहेस? भीमसेनने उत्तर दिलं, माझं मन आता मला चैन पडू देत नाही. मी अनेकांचे प्राण घेतले, त्यांचं रक्त माझ्या हातांवर आहे. बाबा, मला मोठा माणूस व्हायचं आहे, पण ते कसं शक्य आहे? साधूंनी उत्तर दिलं, मोठा माणूस होण्यासाठी मनाची शुद्धता आणि ज्ञानाची आवश्यकता आहे. तू इच्छाशक्ती ठेवलीस तर तुझं जीवन बदलू शकतं. गावक्यांची साधूंशी चर्चा. इतक्यात गावकरी त्या झोपडीपर्यंत पोहोचले आणि साधूंना विचारलं, बाबा, तुम्ही एका माणसाला येथे येताना पाहिलं आहे का? आम्ही डाकू भीमसेनला पकडण्यासाठी आलो आहोत. साधूंनी उत्तर दिलं, तुम्ही शोधत असलेला डाकू गंगांदीत पडून मरण पावला आहे. आता तुम्ही शांतपणे घरी जाऊ शकता. गावक्यांनी साधूंच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि ते परतले. झोपडीच्या आतून भीमसेन हे सर्व पाहत होता. त्याला कळलं की साधूंमुळे त्याला जीवदान मिळालं आहे. आत्मचिंतनाचा क्षण. भीमसेन झोपडीतून बाहेर आला आणि साधूंना विचारलं, बाबा, तुम्ही खोट का बोललात? मी तर अजून जिवंत आहे. साधूंनी उत्तर दिलं, मी खोट बोललो नाही. तुझ्यातला डाकू मरण पावला आहे. आता तू एक नवीन जीवन सुरू करू शकतोस. या शब्दांनी भीमसेनच्या मनात विचारांची वावटळ उठली. तो म्हणाला, तुमचं म्हणणं खरं आहे बाबा. मी आता आयुष्य बदलण्याचा प्रयत्न करीन. साधूंनी दिलेलं मार्गदर्शन. साधूंनी भीमसेनला आत्मशुद्धी आणि सेवा यांचा महत्त्व पटवून दिलं. त्यांनी सांगितलं, तू ज्या लोकांना त्रास दिलास
त्यांची सेवा कर आणि तुझ्या कर्मांचं प्रायश्चित्त भोग. ज्ञानाचा आरंभ. भीमसेनने साधूंना गुरु मानलं आणि त्यांच्या आश्रमात राहून धर्मग्रंथांचा अभ्यास सुरू केला. त्याने आत्मज्ञान मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. समाजातील सेवा. भीमसेनने ठरवलं की ज्या लोकांना त्याने त्रास दिला त्यांची माफी मागायची. तो गावोगाव फिरून लोकांची सेवा करू लागला. त्याच्या या प्रयत्नांमुळे लोक त्याला पुन्हा स्वीकृती देऊ लागले. लोकांचा बदललेला दृष्टिकोन. काही वर्षांनी लोक भीमसेनला डाकू म्हणून नव्हे तर संत भीमसेन म्हणून ओळखू लागले. त्याचा परिवर्तनाचा प्रवास प्रेरणादायक बनला. प्रेरणादायक संदेश. भीमसेनच्या आयुष्याची ही कथा आपल्याला शिकवते की कुठलीही व्यक्ती आपले पापी जीवन सोडून नवी सुरुवात करू शकते जर तिच्याकडे योग्य मार्गदर्शन असेल. चुकांमधून शिकण्याची संधी. भीमसेनने सिद्ध केलं की आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर परिवर्तन शक्य आहे. स्वाभाविक चुकांना ओळखून त्या सुधारण्यासाठी पावलं उचलणं हीच खरी प्रगती आहे. भीमसेनच्या जीवनातील परिवर्तन. डाकूपासून संतापर्यंतचा प्रवास. डाकू भीमसेन, ज्याचा परिचय समाजाला क्रूर आणि निर्दय व्यक्ती म्हणून होता, त्याच्या जीवनातील परिवर्तनाच्या कथा समजून घेतल्यावर प्रत्येकजण प्रेरित होतो. भीमसेनचा हा प्रवास समाजासाठी शिकवण देणारा आहे की कोणतेही पापी किंवा दुष्कृत्य करणारे व्यक्ती आपल्या चुकीच्या मार्गावरून परत येऊन चांगले जीवन जगू शकतात. या कथेत साधू महाराजांनी त्याला योग्य मार्ग दाखवला आणि त्याचा पूर्णतः बदल घडवला. डाकू भीमसेनचे पापमय जीवन. भीमसेन हा समाजासाठी एक दहशतीचे प्रतीक होता. लुटालूट, हत्या आणि निर्दयपणे लोकांना त्रास देणे हे त्याच्या जीवनाचे प्रमुख घटक होते. त्याच्या हातून असंख्य पापे घडली होती ज्यामुळे तो लोकांसाठी एक मोठा त्रासदायक ठरला. भीमसेन स्वतःच्या कर्मांमुळे एका दुःखी आयुष्यात अडकला होता. त्याच्या जीवनात धन आणि शक्ती विपुल प्रमाणात असले तरी त्याच्या अंतर्मनात शांतता नव्हती. भीमसेनला हे जाणवले की त्याचा वेगवान आणि हिंसक जीवनक्रम कधीही संपुष्टात येईल, पण तो स्वतःच्या जीवनाकडे पाहण्यास तयार नव्हता. साधू महाराजांची भेट आणि शुद्धीकरणाचा आरंभ. एके दिवशी डाकू भीमसेनची भेट साधू महाराजांशी झाली. साधू महाराजांनी भीमसेनशी संवाद साधला आणि त्याच्या जीवनातील गडद सत्यावर प्रकाश टाकला. साधू महाराजांच्या प्रभावशाली शब्दांनी भीमसेनला विचार करण्यास भाग पाडले. भीमसेन म्हणाला, साधू महाराज, तुमच्या बोलण्याने माझे डोळे उघडले आहेत. मला इतर लोकांप्रमाणे निर्भयपणे जगायचे आहे. कृपया मला उपदेश द्या जेणेकरून लोक तुमच्याप्रमाणे माझाही सन्मान करतील. साधू महाराजांनी त्याला डोंगरावर नेले आणि डोंगर चढताना त्याला जाणीव करून दिली की जड दगड त्याच्या पापांचे प्रतीक आहे. त्यांनी त्याला सांगितले की जेव्हा तो हे दगड फेकून देईल तेव्हा तो आपल्या पापांपासून मुक्त होईल. पापांचा त्याग आणि सेवा कार्याचा प्रारंभ. भीमसेनने आपले पाप जुगारून दिले आणि साधू महाराजांचे शिष्यत्व स्वीकारले. त्याने लुटलेल्या संपत्तीचा उपयोग गरिबांच्या मदतीसाठी केला. गरीब, असहाय्य लोकांना मदत करण्याची शिकवण त्याला साधू महाराजांनी दिली. त्याने शहरात आपला वेश बदलला आणि गरिबांच्या सेवेसाठी स्वतःला वाहून घेतले. या सेवेमुळे त्याला समाजात सन्मान मिळू लागला. गरीब लोक त्याला देवदूत मानू लागले. शिक्षणाचा महत्त्वाचा टप्पा. साधू महाराजांनी भीमसेनला आश्रमात राहून सेवा आणि शिक्षण घेतले. ते म्हणाले, मानवतेची खरी सेवा म्हणजे दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे आणि त्यांच्या गरजांची पूर्तता करणे. भीमसेनने पूर्ण समर्पणाने हे शिकले. तो आश्रमातील कामांमध्ये प्रवीण झाला. त्याने स्वच्छता, ध्यान, सेवा आणि मानसिक शुद्धीकरण यावर भर दिला. साधू महाराजांनी त्याला शिकवले की शिक्षणाचे मूल्य कधीच मोजता येत नाही, कारण ते अमूल्य आहे. सिद्धीची प्राप्ती. काही वर्षांनी साधू महाराजांनी भीमसेनला सांगितले की त्याचे शिक्षण पूर्ण झाले आहे. ते म्हणाले, तू आता सक्षम आणि बुद्धिमान आहेस. तुझ्या बुद्धीचा योग्य उपयोग कर आणि कठीण प्रसंगातून स्वतःची सुटका करण्यास शिक. परंतु भीमसेन अजूनही आपल्या भूतकाळाच्या ओझ्यामुळे त्रस्त होता.
त्याला वाटले की समाज त्याला कधीच स्वीकारणार नाही. चंदनपूरला जाण्याचा सल्ला. साधू महाराजांनी भीमसेनला सल्ला दिला की तो चंदनपूरला जाऊन आपले जीवन नव्याने सुरू करावे. चंदनपूरचे राजा न्यायप्रिय होते आणि ते नेहमी चांगल्या लोकांना प्रोत्साहन देत असत. भीमसेनने साधू महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि चंदनपूरला जाण्याचा निर्णय घेतला. चंदनपूरचा राजदरबार. चंदनपूरला पोहोचल्यावर भीमसेनने आपल्या नवीन जीवनाची सुरुवात केली. त्याने त्याचा भूतकाळ लपवून स्वतःला प्रामाणिक आणि शूर योद्धा म्हणून सादर केले. राजाने त्याच्या बुद्धिमत्तेचा आणि पराक्रमाचा सन्मान केला आणि त्याला दरबारात मोठे स्थान दिले. राजदरबारात काम करताना भीमसेनने आपले धाडस आणि प्रामाणिकपणा सिद्ध केला. त्याने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली. परिणामस्वरूप परिवर्तन. भीमसेनचा हा प्रवास म्हणजे कर्माने उद्ध्वस्त झालेल्या व्यक्तीचे पुनरुत्थान. त्याने आपल्या जीवनात सकारात्मक बदल करून समाजासाठी एक आदर्श निर्माण केला. साधू महाराजांच्या शिकवणीमुळे आणि त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे भीमसेन डाकूपासून संतापर्यंत पोहोचला. त्याचा हा बदल आपल्याला शिकवतो की चांगले मार्गदर्शन आणि दृढ निश्चय कोणत्याही व्यक्तीला त्याच्या भूतकाळाच्या पाशातून मुक्त करू शकतो. भीमसेनची रोमांचकारी कथा. संकटातून शहाणपणाकडे. भीमसेनचे जीवन संकटांनी भरलेले होते, पण त्याने प्रत्येक संकटाला धैर्याने आणि बुद्धिमत्तेने सामोरे जात आपले स्थान निर्माण केले. ही कथा त्याच्या अपमानित होण्यापासून सुरू होते आणि संकटांशी लढा देत त्याने कसे यश मिळवले यावर आधारित आहे. राजमहालातून अपमानित होणे. भीमसेनला राजमहालातून अपमानित करून बाहेर काढण्यात आले होते. राजाच्या निर्णयामुळे त्याला आपल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपासून वंचित व्हावे लागले. हा अपमान त्याच्यासाठी एक आव्हान होते, पण त्याने आपली आशा सोडली नाही. चंदनपूर येथे पोहोचल्यानंतर त्याला समजले की राज्याचा मंत्री अचानक निधन पावल्यानंतर मंत्रिपद रिक्त झाले आहे. राजा आणि दरबारी यावर विचार करत असतानाच राजमहालात नव्या मंत्रिपदासाठी उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मंत्रिपदासाठी चढाओढ. राजदरबारात राजाने मंत्रिपदाच्या निवडीसाठी सभा बोलावली होती. या सभेत सेनापतीने आपली भूमिका मांडली. महाराज, परंपरेनुसार मंत्रिपद मंत्रिपुत्र सारंग यालाच मिळाले पाहिजे, असे सेनापतीने सुचवले. मात्र त्याने एक शंका उपस्थित केली, परंतु सारंग या पदासाठी योग्य आहे का? राजा म्हणाला, लायक असो किंवा नसो, परंपरा पाळणे आमच्यासाठी महत्वाचे आहे. मंत्रिपद मंत्रिपुत्रालाच दिले जाईल. याच दरम्यान भीमसेन दरबारात उपस्थित होता. तो पुढे येऊन म्हणाला, काळानुसार जुनी परंपरा बदलणेच खरे शहाणपण आहे. त्याचे हे वक्तव्य दरबारातील लोकांना चकित करणारे ठरले. किशोर नावाने परिचित होणे. राजदरबारात किशोर नावाचा एक युवक पुढे आला आणि स्वतःला मंत्रिपदासाठी योग्य उमेदवार म्हणून सादर केले. प्रत्यक्षात हा किशोर दुसरा कोणी नसून भीमसेनच होता. परंतु त्याने आपले खरे नाव लपवले होते, कारण त्याला त्याच्या मागील ओळखीमुळे अपमानित होण्याची भीती होती. किशोरने मंत्रिपदासाठी आपली पात्रता सिद्ध करण्याची मागणी केली. राजा विक्रम वृद्ध झाल्यामुळे त्यांनी दोन्ही उमेदवारांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. तुम्ही दोघांनी आपापल्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करावे, असे आदेश राजाने दिले. 2 राज्यांकडे प्रवासाचा आदेश. राजाने सारंगला उत्तरेकडील केसरीपूर राज्यात राजा केसरी सिंग यांना भेट द्यायला सांगितले. तसेच किशोरला पश्चिमेकडील विशालपूर राज्यात राजा विशाल यांना भेट द्यायची जबाबदारी दिली. प्रत्येक उमेदवाराला सोन्याची तलवार देण्यात आली, जी त्यांनी संबंधित राजाला भेट म्हणून द्यायची होती. सारंगचा अपयशाने भरलेला प्रवास. सारंग उत्तरेकडे केसरीपूरला पोहोचला. तिथे राजा केसरी सिंगने त्याला विचारले, या तलवारीच्या टोकाला लाल रंग का आहे? याचा अर्थ काय? सारंगला या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्याच्या गोंधळलेल्या स्थितीमुळे राजा केसरी सिंगने संशय घेतला आणि म्हणाले, लाल रंग म्हणजे युद्धाचे आव्हान. हा रंग आमच्यासाठी संकटाचा इशारा आहे. राजा केसरी सिंगने ही तलवार राजमहालात परत पाठवण्याचा विचार केला,
पण त्याच्या मनात आता चंदनपूर राज्यावर हल्ला करण्याची कल्पना निर्माण झाली. भीमसेनचा हुशारीने भरलेला प्रवास. दुसरीकडे भीमसेन पश्चिमेकडील विशालपूर येथे पोहोचला. राजा विशाल यानेही तसाच प्रश्न विचारला, या तलवारीच्या टोकाला लाल रंग का आहे? याचा अर्थ काय? भीमसेनने मोठ्या शिताफीने उत्तर दिले, महाराज, ही तलवार आमच्या राजाचा सन्मान दर्शवते. हा लाल रंग तुमच्या पराक्रमाचा प्रतीक आहे. भीमसेनच्या हुशार आणि चतुर उत्तराने राजा विशाल प्रभावित झाला. त्याने तलवारीचा स्वीकार करून भीमसेनचे आदराने स्वागत केले. राजकीय डावपेचांचा उलगडा. सारंग आणि भीमसेन या दोघांनीही आपापल्या वाटचालीतून राजकीय डावपेच उलगडले. सारंगच्या अपयशामुळे राजा केसरी सिंगच्या मनात चंदनपूर राज्याविरुद्ध युद्धाची भावना निर्माण झाली, तर भीमसेनने आपली हुशारी वापरून विशालपूरच्या राजाशी सौहार्द निर्माण केले. परीक्षेतील भीमसेनचे यश. राजदरबारात दोन्ही उमेदवार परत आले. सारंगने आपला अनुभव सांगितला, ज्यामुळे राजा आणि दरबारी चिंतित झाले. परंतु भीमसेनने आपल्या प्रवासात मिळवलेले यश आणि हुशारीने दिलेली उत्तरे सादर केली. राजाने निर्णय घेतला की किशोर म्हणजेच भीमसेन मंत्रिपदासाठी योग्य आहे.